नमस्कार मंडळी. रसिको, आपणा सर्वांना माहिती आहे म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून रामदास बोट बुडाल्याची घटना आता सर्व दूर पसरलेली आहे. 17 जुलै 1947 रोजी 700 प्रवाशांनी भरलेली ही नौका म्हणजे प्रवासी बोट, जिचं नाव होतं रामदास, ती बोट भर समुद्रात बुडल्याची घटना घडली आणि मोठा हाहाकार झाला. ही जी कथा आहे, ही कथा खरं म्हणजे त्यावेळी दूरदर्शन, पेपर, वृत्तपत्र असं काहीच नव्हतं. त्यामुळे लोकगीतातून ह्या कथा लोकांपर्यंत पोहोचल्या. रामदास बोट बुडाली, तर रामदास बोटीची आठवण त्या लोकगीताने ठेवली. 1988 ला पहिलं एक गाणं झालं, मीच केलं ते. गीतकार रामनाथ म्हात्रे यांनी हे गीत लोकांसमोर आणलं ते पहिल्यांदा. या गीतामध्ये रामदास बोट बुडाल्याची थोडक्यात घटना होती. खरं म्हणजे आमचे माझे मोठे बाबा कैलासवासी किसन फकीर म्हात्रे हे बाल्यानाच करायचे. त्यामुळे त्या बाल्यानाचामध्ये एक गाणं होतं. मी काय बाल्यानाच पाहिलं नाही, पण ते गाणं बाबा आमचे गुणगुणायचे. ते काही शॉर्टकट मध्ये ऐकायचे, सांगायचे. आणि त्याची जी कथा पूर्ण अशी काय माहिती नव्हती, पण बाबाकडून ती कथा ऐकली. फक्त बाबा एवढेच म्हणायचे की जुलै महिन्याच्या 17 तारखेला गो 17 तारखेला रामदास निघाली परवासाला गो परवासाला, एवढंच म्हणायचं. मग त्याचं हे गीत मी ती कथा ऐकून एक मोठं केलं आणि ते गीत रामदास पाटील यांच्या आवाजामध्ये 1988 ला टिप्स कंपनीच्या मार्फत लोकांसमोर आणलं. ते मी आज तुमच्या समोर आणत आहे. जुलै महिन्याच्या 17 तारखेला न 17 तारखेला, जुलै महिन्याच्या 17 तारखेला न 17 तारखेला रामदास निघाली परवासाला न परवासाला, रामदास निघाली परवासाला न परवासाला. रामदास निघाली दिवस बंधाला, सच्चा परवासी होते तयाला, रामदास निघाली दिवस बंधाला. 12 वाजताच्या ठोक्याला, 12 वाजताच्या ठोक्याला, 3 सोरीले उंबई बंधाला, 3 सोरीले उंबई बंधाला न उंबई बंधाला. रामदास निघाली परवासाला न परवासाला. कालोक आकाशी दाटला, ऐसा दर्याला बादल सुटला, कालोक आकाशी दाटला. पाऱ्या पाण्याने घेराव घातला, पाऱ्या पाण्याने घेराव घातला, काही दिसत नाही ड्रायव्हर दादाला न ड्रायव्हर दादाला. रामदास निघाली परवासाला न परवासाला.
बाबा बोटीचा सुटला न ता सुटला रामदास निघाली परवासाला न परवासाला बनवाला लागले कशाचे हो खरकाला रामदास आली हो रेवस बनवाला लागले कशाचे हो खरकाला आवाज धडम धूम झाला आवाज धडम धूम झाला रामदास गेली हो पातालाला हो पातालाला रामदास निघाली परवासाला न परवासाला बातमी मिळाली इंग्रजांना देशोदेशी चारा जाना रामदास बैसले जल समाधीला रामदास बैसले जल समाधीला रामनाथ सांगतो सत्य घटनेला न सत्य घटनेला रामदास निघाली परवासाला न परवासाला रामदास निघाली परवासाला न परवासाला जुलै महिन्याच्या दसऱ्याचा गेला न दसऱ्याचा गेला रामदास निघाली. रसिको, आता जे आपण गीत पाहिलं ऐकलं तसंच हे गीत जसं हे बाल्यानृत्यामध्ये वापरलं जायचं बाल्यानृत्यातून ही कथा सांगितली जायची तसंच एक गीत फेऱ्यांच्या गाण्यातून सुद्धा अशी गीतं व्हायची. गावोगावी गणपतीमध्ये ह्या बाई माणसा फेऱ्यांचं नृत्य करायचे. त्याला भवर नृत्य असं म्हटलं जातं. ही फेऱ्यांच्या नृत्यामध्ये रामदास बोटीची हकीकत कथा सांगितली जायची. गीत खूप मोठं असायचं. 10-10, 15-15 मिनिटं हे गीत चालायचं. हे गीत मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. गीतकार आणि गायिका आहेत उरण खोपट्याच्या मथुराई म्हात्रे. चला तर मग तुम्हाला त्या गीताचं बोल आपल्याला ऐकवतो. बोटीची
पाहिलं मंडळी, जुलै महिन्याच्या 17 तारखेला 1947 रोजी बुडालेल्या ह्या बोटीचं तंतोतंत वर्णन ह्या मागील गीतात पाहिलं. असंच एकदा मी सर्व डायऱ्या चेक करत असताना माझ्या मोठ्या बाबाची एक डायरी मला सापडली. त्या डायरीत दुसरं एक गीत होतं रामदास बोटीचं, ते मला त्यावेळी सापडलं. त्याची चाल माहिती नव्हती. आता हे बाल्या नृत्यात गायलं जायचं की फेरायच्या गाण्यात, ह्याची मला मुळीच कल्पना नव्हती. मी त्या गीतातल्या पहिल्या ओळीत मध्येच भारावून गेलो. ऐक ऐक रे कवीच्या मुला, कवीच्या मुला, असं जे गीत होतं. कथा सांगतोय रामदास बोटीची, ही गीताची पहिली ओळ जी होती मला खूप भावली. आता मला काही सांगता येणार नाही. मला खूप आवड असल्यामुळे मी ही गीतं ह्या माध्यमातून समोर आणली. अशी फेरायची खूप गाणी आहेत माझ्या युट्यूब चॅनलला आहेत. त्यातलं हे रामदास बोटीचं तिसरं गीत मी पुन्हा 1917 रोजी पुन्हा एकदा बाजारात आणलं. ललित चाल, नवीन बोल लोकांना ऐकायला मिळाले. गायक दया नाईक यांनी गायलेलं आहे आणि आम्ही काशाच्या खरपाजवळ जाऊन त्याची शूटिंग केलेली होती. कवीच्या मुला, ऐक ऐक कवीच्या मुलार सांगतय तुला कथा ही बोटीची कवनाला, कथा ही बोटीची कवनाला, कथा ही बोटीची कवनाला. रामदास बोट निघाली रेवस बंदराला, रामदास बोट निघाली रेवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. साचे परवाशी तयाला बोट पाण्याला आले होते मुंबई शहराला, आले होते मुंबई शहराला, आले होते मुंबई शहराला. ते चालले होते आपुले गावाला, ते चालले होते आपुले घराला. रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. बंदराला बोटीनं सोडीलं धक्क्याला, बोटीनं सोडीलं धक्क्याला, बोटीनं सोडीलं धक्क्याला. बोट निघाली बघा आली बघ रे वसला, बोट निघाली बघा आली बघ रे वसला. रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. एकोणीसशे 47 ला
होती ते दिवसाला, अमावस्या होती ते दिवसाला, अमावस्या होती ते दिवसाला. सुटला वादळी वारा तुफान दर्याला, सुटला वादळी वारा तुफान दर्याला. रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. बोट आली मध्यान दर्याला, बोट आली मध्यान दर्याला, का लोक झाला इजानी थैमन घातीला. इजानी थैमान घातीला, इजानी थैमान घातीला. भर पावसान काही दिसेन डायवरला, भर पावसान काही दिसेन डायवरला. रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. डाबा बोटीचा सुटला, डाबा बोटीचा सुटला, तर कप झाला पटली काशाचे खरपाला. आपटली काशाचे खरपाला, आपटली काशाचे खरपाला. रामदास बोट बुडाली गेली पाताळाला, रामदास बोट बुडाली गेली पाताळाला. रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. बातमी कळाली र झाला, बातमी कळाली र झाला, कलोल झाला न मुर्दे लागले खारीला. मुर्दे लागले खारीला, मुर्दे लागले खारीला. सत्य घटना ती सांगताय रमनत तुम्हाला, सत्य घटना ती सांगताय रमनत तुम्हाला. रामदास बोट निघाली दिवस बंदराला, रामदास बोट निघाली दिवस बंदराला. ह्या काशाच्या खरपाजवळ जाऊन शूटिंग केल्यानंतर आम्हाला कळलं की ह्या बोटीमध्ये प्रवास करणारा एक माणूस जो अजूनही जिवंत आहे, 12 वर्षाचा बारक्या शेख मुकादम, याच्या घरी जाऊन आम्ही त्याची मुलाखत केली आणि ती मुलाखत तीही तुम्हाला मी या आपल्या भागामध्ये दाखवणार आहे. चला तर मग जाऊया आपण त्या ठिकाणावर. मंडळी, टायटॅनिक बोट बुडाल्याची घटना तुम्हा सर्वांना माहीत आहे. असाच एक प्रसंग महाराष्ट्रात 73 वर्षापूर्वी घडला होता. मुंबईहून रेवस बंदराला जाणारी SS रामदास बोट या अपघातात बुडाली होती. 750 प्रवासी होते. जेमतेम 50 प्रवासी वाचले असतील. सर्व प्रवाशांना या अपघातातून आपला जीव गमवावा लागला होता. हा दिवस होता तो म्हणजे गटारी अमावस्याचा, 17 जुलै 1947 साली. तेव्हा भारत सुद्धा स्वतंत्र झाला नव्हता. वेळ होती सकाळी 7:30 ते 8ची. मुंबई गोवा मार्गावर चालायची. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशनची ही बोट या अमावस्येच्या दिवशी रेवसला जायला निघाली. चा भोंगा वाजला आणि बोटीनं किनारा सोडला. मला वाटते जेमतेम काही अर्ध्या तासाच्या अंतराने ते पुढे गेले असेल.
काशाच्या खडकाजवळ बोट पोहोचली आणि अचानक वातावरण बदललं. वातावरणात काळे ढग दिसू लागले. हे काळे ढग, सोसाट्याचा वारा, सोसाट्याचा पाऊस, लाटांचा थैमान यामुळे बोट हेलकावे घेऊ लागली. बोटीला कसं तशी वाचवत हळूहळू प्रवास सुरू केला. मागेही फिरता येत नव्हतं. अशातच ही बोट पुढे जात होती. पुढे कॅप्टनला काही दिसत नव्हतं, परंतु जवळ जातात काही तेलाचे ड्रम वाहत येताना दिसले आणि वाहत येणाऱ्या त्या तेलाच्या ड्रमला वाचवण्यासाठी बोटीने थोडस बाजूने जाण्याचं ठरवलं. आणि अशीच एक भयानक लाट आली आणि लाटेनं ही बोट रस्ता तळाला. रामदास बोटीला जलसमाधी मिळाली. बोट बुडत असल्याचं लक्षात येतात जीव वाचवण्याचा आटापिटा बऱ्याच जणांनी केला. 750 पेक्षा अधिक प्रवासी असलेल्या बोटीमधले या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल तर साधन घेतलं आणि त्याच्यावर तरंगत राहण्याचा प्रयत्न केला. जेमतेम 50 प्रवासी वाचले असतील. याच पुढे जात असताना त्यांना दिसलं की पाण्यावर काहीतरी तरंगतंय. जवळ गेले पाहिलं तर माणसांची प्रेत तरंगत होती. या तरंगणाऱ्या प्रेतांना पाहून त्यांच्या अंगाला शहारे आले. काय करावं सुचत नाही. पुढे जसं जात गेले तर पोहणारी मंडळी दिसली. बुडत असताना ते वाचवा वाचवा म्हणत होती. त्या कोळ्याने काय केलं, आपल्या बोटीतली सगळी बासरी समुद्रात फेकून दिली आणि त्या माणसाला वाचवलं. बोट रेवस पदराला गेली आणि त्या माणसांना त्या नेव्हिगेशनच्या ताब्यात दिलं. काही प्रवासी अजूनही लाटांशी झुजत होते, पण त्यांचा थांग पत्ता मिळत नव्हता. बरेच लोक अशीच बुडाली. त्या पोहत असणाऱ्यामध्ये एक नाव म्हणता येईल आणि तो शेवटचा दुवा होता, साक्षीदार होता. तो म्हणजे अलिबागचे विश्वनाथ मुकादम उर्फ बारक्या शेठ मुकादम. त्यांचं आता निधन झालं. 18 मे 2019 त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय होतं 84 वर्ष. हा मुलगा ज्यावेळी बोट बुडाली त्यावेळी त्याचं वय होतं अवघं 11 वर्ष. 11 वर्षाचा हा विश्वनाथ पोहता येत होतं म्हणून एखाद्या फळीचा आधार घेत तो पोहत 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 गेला तो उरणच्या मोऱ्या बंदराकडे गेला. पण ओहोटी असल्यामुळे बंदराकडे जाता आलं नाही. पुन्हा तो फिरला आणि मुंबईच्या दिशेने वळला. त्याचवेळी रामदास बोट बुडाल्याची घटना इंग्रजांना कळली होती. या बोटीला अपघात झालाय म्हणून शोध कार्य करण्यासाठी ती बोट निघाली. त्या बोटीनं या पोहणाऱ्या छोट्या मुलाला पाहिलं. वय होतं 11 वर्ष. त्याला वर घेतलं. त्यावेळी वाजले होते बरोबर संध्याकाळचे 7. म्हणजे 12 तास लाटांशी झुंजणारा हा एकमेव दुवा गेल्या वर्षी निखळला. परंतु मला जसं कळलं त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी ते आजारी होते आणि खाटेवरच होते. त्यांची मुलाखत मी प्रत्यक्ष शूट केलेली आहे. ही आपणास मी दाखवणारच आहे. या निमित्ताने या 17 जुलै 1947च्या या घटनेला 73 वर्ष झालेली आहेत. अनेक गाणी, अनेक कथा, कादंबऱ्यातून
यांचा उल्लेख आलेला आहे. चला तर मग आपण प्रत्यक्षात या बारक्याशेत मुकादमला आपण ऐकूया, पाहूया आणि ही घटना कशी घडली ही त्यांच्यात तोंडून ऐकूया. विश्वनाथ शांताराम मुकादम उर्फ बारक्या मुकादम हे काका आज ह्या रामदास बोटीच्या घटना जी घडली त्याचे एकमेव साक्षीदार आज उरलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा करण्यासाठी आलोय. तर चला आपण त्यांनाच विचारूया की काय घडलं आणि कुठल्या साली ही घटना घडली हे त्यांच्याच याच्यातच. नमस्कार काका. हा नमस्कार. बरं, जी 17 तारखेला जुलै महिन्याच्या जी रामदास बोटीची घटना घडली ती कुठल्या साली झाली? 47. 1947ला. त्यावेळी कोणाचं राज्य होतं? म्हणजे इंग्रजांचं होतं की भारत स्वातंत्र्य झाला होता? इंग्रजांचा. इंग्रजांचं राज्य होतं. बरं, तुम्ही मुंबईवरून इकडे येत होता त्यावेळी काय असं म्हणतात की गटारी अमावस्या होती. गटारी अमावस्या होती का? हा गटर अमावस्या होती. बरं, तुम्ही ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे तर तुम्ही जरा आम्हाला सांगाल का लोकांना की ही कशी घटना घडलेली आहे? बोट मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून सुटली होती का? हा भाऊच्या लागे. आता ही भाऊच्या धक्क्यावरून जेव्हा सुटली ती किती वाजता सुटली तिथून? 7:30 सकाळच्या. आणि मग हां, आणि मग काय झालं पुढे? पुढे काय चालू झाली आणि काशाच्या पाठीमागे आली आणि लाटा आल्या. लाटा आल्या. लाटा आल्यावर तिने पाणी घेतला. पलटी झाली. पलटी झाल्यावर सगळ्या लोकांनी बोंब मारली. सच्चा परवाशी होते तयाला रामदास निघाली रेवस बंधाला. सच्चा बोलवली म्हणून. बरोबर. हा किती लोक होते? हा किती लोक होती? लोक जवळजवळ 800-900 लोक. 800-900 लोक होते. पण काय पाऊस जोरात होता त्यावेळी? साधारण होता. साधारण होता. हा वाऱ्या पाण्याचं थैमान होता का? हा वाऱ्या पाण्याने जोर हा केला? वारं होता. वारा होता. हा काळोख केलं होतं हा पावसाने. कालोख केलं. मग ही बोट जेव्हा बुडाली त्यावेळी किती वाजले असतील तुमचा अंदाज? 8-8:30 वाजले. सकाळच्या. हा अच्छा, म्हणजे 1 तासन फक्त मुंबईवरून 1 तासाच्या अंतरावरती बोट आली आणि हा काशाच्या खरपाला लागून त्या काशाच्या खटकाला नाही लागली. हां, नाही लागली. लाटा आल्या. लाटा आल्या. अच्छा, मग लाटा आल्यानंतर ती पलटी झाली. पलटी झाली. हां, आणि ते काशाच्या खरपावर आपटले असं म्हणतात. नाही नाही, तिथं जवळ बुडाली. जाऊन पुढे. काशाच्या खरपाच्या जवळ बुडाली पण काशाच्या खरपाचा त्याचा काही संबंध नाही. नाही मग किती असे प्रवासी त्यावेळी वाचले गेले? 70-80 वाचले गेले. वाचले. म्हणजे मच्छवानी बिछवानी देऊन. अच्छा, तुम्ही त्यावेळी किती वर्षाचे होते? 12-13 वर्ष. 12-13 वर्षाचे होते. म्हणजे आज रामदास बोट बुडाल्यानंतर आज काकांचं वय जवळजवळ 85-86च्या दरम्यान आहे. हा 80. त्यामुळे आज ते वाचलेले एकमेव सदस्य आहेत. बहुतेक त्यांच्या बरोबरचे राहिलेले नाहीत. वाचले होते पण ते आत्ता हयात नाहीत. आज काकांना भेटून आपल्याला खूप आनंद झाला आहे. ह्या बोटीची इत्तंभूत माहिती म्हणजे ज्यांनी दिली ती कदाचित ऐकीव असेल पण आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून हे ऐकलेले आहे. आणि आज आपण त्यांच्या काही नातवंड पतवंड घरातली मंडळी आहेत त्यांनासुद्धा विचारू की काय ते अनुभव त्यांना त्या संदर्भात आले असतील. ज्यावेळी बाबा त्यांची बोट बुडाली ना, बाबा तिथे सापडले. त्यावेळी त्या आत्या बित्या शोधत होते बाबांना.
तर मग त्या शोधताना तिथे त्यांना कोणीतरी सांगितलं की एक मुलगा आहे लहान, आमचे आजोबाचे सावले होते म्हणून यांच्यासारखा एक मुलगा आहे. तर त्या बघायला गेल्या तिकडे. तर बाबाने त्यांना बघितल्यावरती बाबा रडायला लागले. मग त्या कस्टम अधिकाऱ्यांनी तिथल्या त्या सर्व आत्यांना घेऊन तिथे फोटो काढला त्यांच्या बरोबर. हा बघा फोटो बघितला, हा बघा त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाला फोटो आलेला. तुम्ही जेव्हा बोट बुडाले त्यावेळी हाहाकार झाला, पण लोक बुडाल्यानंतर कशाचा ना कशाचा आधार घेऊन काही जण वाचले, मग काही जणांना काहीच आधार मिळाला नाही. तुम्ही कसे काय वाचले? मला लाईफ जॅकेट मिळाला. बरं, तो करण्यात आहे बघा. अच्छा, हां, काय तो धरून ठेवला मी. बरं, त्याच्यानंतर मी लाईफ प्रवास केला. अच्छा, उरणला गेलो, त्या काशाच्या बाजूला खडं काय तिथे गेलो, पण काय किनारा नाही घातला. किराणा घातला नाही. मग हे युरोपियन साहेब होते, ते शोधित होते बोट. अच्छा, पोटरचे साहेब पोटरशे. ते शोधता मी त्यांच्या बोटीच्या सामने आलो. मग मला त्यांची धरून त्याचा नेला. म्हणजे बोट 8:30ला बुडाली सकाळी, पण 7-7:30ला रात्री, म्हणजे जवळजवळ 12 तास ते सतत पोहत होते किंवा ते त्या लाईफ जॅकेटचा आसरा घेऊन होते. आज ते आपल्यासमोर आहेत. आज आपण काही त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया घेऊ. तुमचे कोण आहेत नाते? हे माझे वडील आहेत. वडील आम्ही लहान असताना की वडिलांना तुम्ही बोटीमध्ये कसे काय वाचून आलेत याची वगैरे माहिती विचारायची. ते वडील आम्हाला अवजरून जवळ घेऊन सांगायचे की मी वयाच्या 13-14व्या वर्षी लहान असताना माझ्या आत्यांसोबत बॉम्बेला गेलो होतो. तिथे अचानक येताना परत गावी, तेव्हा इथे भरपूर अलिबाग का तेवढा डेव्हलप नव्हता, त्याच्यामुळे इथून लोक मच्छी घेऊन भाजी घेऊन तिथे जायची विकायला बॉम्बेमध्ये. तर येताना परत येत होते तर वडिलांना आता लहान मुलगा घरी चाललाय म्हणून आत्याने आपले पैसे वगैरे दिले, म्हणून आपली तिथे खरेदी केली वडिलांनी आणि असा भाजीपाला वगैरे ते घेतला आणि इथे घेऊन येत होते. तर अचानक ते सांगायचे की भाऊच्या धक्क्यावरती आल्यानंतर आजोबा तिथेच राहिले मुंबईला बहिणींकडे आणि हे एकटेच यायला निघाले. इथे यायला निघाल्यानंतर अचानक बोटीत बसल्यावरती की अचानक तुफान झाल्यावरती वादळ, वारा, पाऊस हा असा बराचसा यायला लागला. पण ते लहान असताना इथे आमच्या एक शेजारी विहीर होती, त्या विहिरीत त्यांचा पोहण्याचा थोडा सराव होता, त्याच्यामुळे त्यांना काही ते भयभीती वाटला नाही. ते त्या बोटीत प्रवास करायला लागले आणि अचानक मध्येत आल्यावरती पहिली लाट घेतली. बाबा सांगतात आमची पहिली लाट घेतली. पाणी आतमध्ये आल्यावरती लोक बोंबाबोंब उडाली. दुसरी लाट आल्यावरती लोक सगळी एका बाजूला कलंडली गेली आणि तिसरी लाट आली तेवढ्यात यांनी जागा सोडली आणि हे वरती निघाले होते जायला, डेकवर जायला. जाता तेवढ्यात तिसऱ्या लाटेबरोबर ती बोट बुडाल्यानंतर हे फेकले गेले. विहिरीचा पोहण्याचा थोडा सराव असल्यामुळे यांना एक हाताला बराचसा थोडा पोहल्यानंतर की बोटीतून एक लाईफ जॅकेट मिळला त्याच्या साहाय्याने. पण ते सांगायचे की लाटांचा जो मारा यायचा तो नंतर वरती आल्यावर त्याची सावली जरी एखाद्या माणसाची पडली तरी अंग दुखत होतं, एवढे फटके बसले होते. आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातात तो जॅकेट मिळाल्यावर तिथे उरणकडे गेले. उरणकडून जाता मोऱ्याच्या ढक्क्यावर गेले, पण तुफान असल्यामुळे तेव्हा ढक्क्यावरती किनाऱ्याला लोक कोण नव्हती, त्याच्यामुळे परत त्यांना ओटीनी बाहेर फिरवला गेला. पण त्यांना थोडी पाण्याची माहिती असल्यामुळे ते किनाऱ्याला न जाताना पाण्याबरोबर परत बॉम्बेच्या दिशेला निघाले. त्याच्यामुळे त्यावेळेस एक पोटरसचा साहेब होता, कारण त्यांच्या कंपनी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशनच्या कंपनीनी एक पोटरसला तार केली होती की सकाळी आमची रामदास रेवसला गेलेली आहे, अजून आली नाही बोलल्यावरती
तर त्यांनी पोट्रसने शोध मोहीम चालू केली. म्हणून ते बोट घेऊन असे बॉम्बेच्या किनाऱ्याला बघत होते. तर हे पोहत पोहत त्या दरम्यान त्यांच्या बोटीच्या समोर तिथे गेल्यावरती काय म्हणून त्यांनी दुर्बिणीमध्ये बघितलं अरे मुलगा आहे बोलल्यावर बाबांना काही तेवढा जास्ती बोलता येत नव्हता तेव्हा, कारण एक त्या लाटांचे फटके खाल्ल्यावर त्याने आपदकलेला लहान जीव होता. त्याच्यामुळे आले वरती घेतल्यावरती बोलले, त्यांनी हिंदीमध्ये विचारला कहाँ से आया, तेवढा रामदास बुडाली. रामदास बुडाल्यावर त्यांनी त्यांच्या बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन रामदासला तार केली आणि त्यांनी सांगितलं की तुमची रामदास बुडाली. कंपनीने ॲक्सेप्ट केला नाही. कंपनीने सांगितलं रामदास आमची बुडू शकत नाही. पहिले आमच्याजवळ एक 12-13 वर्षाचा मुलगा पुरावा आहे आणि त्या जॅकेटवरती त्यांचं नाव होतं बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन रामदास. त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांच्या आत्या वगैरे त्यांना मुंबईमध्ये शोधत होत्या. प्रत्येक 15-15 आम्ही जातीचे कोली असल्यामुळे प्रत्येक 15 त्यांची ओळख होती, पण कुठे काय सापडले नाही. अचानक बॅलेट पेरला हे सापडले. तिथे आणल्यावरती त्यांना एका माणसाने सांगितल्यावर ते गेले तिथे बघायला. ते बोलले हाय. मग त्याच्यानंतर बाबांना घेतले आणि त्यांनी सर्व मग माहिती वगैरे विचारली. बाबांनी त्यांना रितसर माहिती सांगितली आणि नंतर मग ते बोलले आम्हाला जागा दाखवचं. त्या घाबरल्या होत्या. त्या बोलले आमचा मुलगा आता येणार नाही तुम्हाला जागा दाखवायला. आज ह्या अलिबाग कोलीवाड्यामध्ये आपण ज्या रामदास बोटीतून वाचलेल्या अशा बारक्या मुकादम यांना भेटायला आपण या ठिकाणी आलो. आज त्यांचा हा परिवार अजूनपर्यंत या ठिकाणी वास्तव्य करत आहे. हे स्वतः बारक्या मुकादम, गणेश मुकादम ही ह्या त्यांच्या मिसेस बारक्या मुकादम, त्यांची सूनबाई, ही त्याची मुलगी, ही बहीण आणि हे नातवंड, हे सगळे नातवंड या ठिकाणी आज आहेत. आज खूप आनंद वाटतोय की लोकांना ज्या रामदास बोटीबद्दल उत्सुकता होती त्याची माहिती परिपूर्ण मिळत नव्हती. आज त्याला 70 वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा जशीची तशी जी घटना घडली त्याची माहिती बारक्या मुकादम यांनी आपल्याला दिलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे, सर्व कुटुंबाचा आभारी आहे. ही माहिती सत्य घटना रामदास बोटीची ही लोकांसमोर जावो अशासाठीच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्यासाठी खास मी घेऊन आलो. ही रामदास बोट बुडाल्याची घटना आपल्या मनातून जाऊ नये. घटना जरी दुःखाची असली तरी लोकगीताने ही सर्व दूर पसरवलेली आहे. आगरी कोळी समाजामधले ही लोकगीते, लोकनृत्य, ह्या ज्या कथा आहेत ह्या जरी दुःखाच्या असल्या तरी त्या लोकगीतातूनच पुढे आलेल्या आहेत. जर तुम्हाला खरंच चांगलं वाटलं असेल तर ह्याला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि रामनाथ प्रदीप एंटरटेनमेंट हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.